राज्याचे महसूल मंत्री एक चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही लोकांच्या निवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र लालचंद मेहता जे मीरा भाईंदरचे आमदार आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी त्यांनी दिली नाही, सरकारी व्यवस्थेवर दबाव आणतो आहे आमदारकीच्या माध्यमातून सत्तेच्या आधारावर, आणि म्हणून त्यांनी जे पत्र लिहिलं त्या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्र विभागाला पाठवलं त्या पत्रावर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख करून त्यांचे आमदार हे भूमाफिया आहेत, आदिवासीच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, त्या भागात राहणाऱ्या गुजरातींच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, अनेक मराठी भाषिकांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याची तक्रार पीएमओ पर्यंत झाली। पीएमओचा फोन राज्याच्या मुख्यमंत्र्याला आला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे आहेत शेखर परदेशी त्यांना कामाला लावलं। आता सगळ्या इन्क्वायऱ्या सुरू झालेल्या आहेत। म्हणजे आता भूमाफिया हा शब्द राज्याच्या महसूल मंत्र्यांनी स्वतः आपल्या आमदारांच्या बद्दल व्यक्त केलेला आहे। त्यामुळे भाजपचं भूमाफिया हे जे शिकवण आहे, भूमाफिया कसे त्यांच्या पक्षात आहेत त्याला आयडेंटिफाई राज्याच्या महसूल मंत्र्यांनी केलेलं आहे। त्याचं पत्राची कॉपी लगेच मी आपल्याला देतो। ऐसा है कि विधान भवनामध्ये नाना पटोले ह्या काँग्रेसचा हारमुळे माझ्यावर वेगळ्या प्रकारे ते रोष ठेवतात। माझं कुठलंही घेणं देणं नाही। त्यांनी मुद्दामून दर सभेला प्रेशराइज टॅक्टिक्स करून तो विषय आणतो आणि बदनाम करायचा। त्यांनी त्याला कागदपत्र दिले का? नाहीच दिले। आता तो 500 कोटी त्यांना माहीत नाही 500 कोटी ड्युटीला मला कमीत कमी 8,000 करोडची प्रॉपर्टी विकत घ्यावी लागेल। किती? 8,000। तर 500 कोटी ड्युटी होईल। आता एवढी प्रॉपर्टी मीरा भाईंदरला आहे का? काहीतरी उगाच बोलायचं आणि फेकायचं। आणि बावनकुळे साहेबांनी क्लिअर केलं की आम्ही याची शहानिशा केली, कुठली नाही। राहिला प्रश्न, माझा इलेक्शनला मी फॉर्म भरलेला आहे, कुठली जमीन माझ्या नावावर आहे? तो फॉर्म चुकीचा असेल तुम्ही कोर्टात चॅलेंज करा डिस्क्वालिफिकेशनला। हमने हमारा एफिडेविट दिया है, त्यामध्ये सगळं डिटेल म्हटले कुठली प्रॉपर्टी, माझी कुठली प्रॉपर्टी आहे त्यामध्ये। राहिला प्रश्न कंपनीचा, कंपनीने ड्युटी भरली। तिसरी गोष्ट, ते काय बोलायचा प्रयत्न करतात आहे की सरकारने बिल्डर लोकांना मदत करण्यासाठी नेहमी कायद्यात बदल केलं आणि त्यामध्ये बिल्डर फायदा घेतात। म्हणजे काय होतं, ॲम्नेस्टी स्कीम, म्हणजे ज्या लोकांची ड्युटी बाकी असेल तर त्याला गव्हर्नमेंटने एक ॲम्नेस्टी स्कीम काढली होती। तर त्यांचा आरोप सरकारवर होता की तुम्ही अशा प्रकारचे लोकांना बिल्डरला ॲम्नेस्टी स्कीम आणतात। पण त्यांना हे माहीत नाही, ते लक्ष नाही राहिलं की ॲम्नेस्टी स्कीम BJP सरकारने नाही, महाविकास आघाडीची सरकारने काढली होती। त्यावेळी ज्यांचे लोकांची बाकी होती ते ॲम्नेस्टी स्कीम्सखाली पैसे भरले। आता बाकी कुठले ते तरी सांगावं, ते काही सांगत नाही। मोगम 500 कोटी फेकत असतात, असं आहे। आणि मीरा भाईंदरमध्ये त्यांना चूक झाली, ते माझं नाही, ते दुसरे आपले नयानगरचे माजी आमदार आहे त्यांचे बाकी आहे। ते किती बाकी आहे माझ्याकडे तक्रार आली आहे, ते उद्या मी विधान भवनात ते मांडणार आहेत। सर, एक पत्र सर्क्युलर तुमचा कुठे बदनामी करण्याचा एक प्रयत्न पण सुरू आहे, त्याच्यावर काय बोलणार तुम्ही? देखिए, ज्यावेळी एखादा व्यक्ती तक्रार लिहितो तर ती तक्रार तशी ना तशी आपण डिपार्टमेंटला फॉरवर्ड करतो। उदाहरण सांगतो, तुम्ही नरेंद्र मोदीजीला लिहा, त्यात काही शब्द करा, चोर लिहा, डाकू लिहा, जे काही लिहा, ती तशी तक्रार भरून परत खाली येते संबंधित अधिकारी। ह्याचं मिनिंग हे नाही ना मोदी साहेब सांगतात आहे। उदाहरण, ते एक आपला संकी म्हातारा अमोल रखवी, त्याला घरातही कोण विचारत नाही आणि कुठे कोण विचारत नाही, तो काय ना काय अख्खा दिवस पडत। आम्ही रिॲक्शन यासाठी देत नाही, तो आता म्हातारा झाला आहे, त्याला काय रिॲक्शन द्यायचं एवढा वयस्कर माणसाला? आम्ही रिस्पेक्ट देतो, पण काही ना काही अपशब्द प्रयोग करतो। त्यांनी ते पत्र पाठवलं, माझं सरकार पारदर्शित आहे, त्यांनी ते इन्क्वायरीला पाठवलं, कुठल्याही प्रकारचं आलेलं नाही। तिसरं मी सांगतो, माझा ॲफिडेविट आजही
महापालिकेत आहे. त्या कुठली प्रॉपर्टी सांगावं ना, कारण की प्रॉपर्टी लपवली तर मी डिस्क्वालिफायच होईल ना. आपलं असं म्हणणं आहे की नाना पटोलेने जे आरोप केले हे सगळे बिनबुडाचे आहेत. त्यापेक्षा अजून काय असेल ते, त्याला काय अर्थच नाही. काहीतरी फेकून टाकलंय, फेकायचं म्हणून फेकलंय. मी बोलतो मग का नाही सांगितलं कुठली प्रॉपर्टी? मी परत सांगतो, माझा ॲफिडेव्हिट आहेत ना, कुठली प्रॉपर्टीबद्दल बोलतात ते तरी बोला. खाली उगाच हे ते भाईंदर असं असं सरकार मदत करते, काय करते, काय बोलतो काय माहीत, देवाला माहीत.